जनरली मी घरी स्वीट जास्त बनवत नाही, पण या रक्षाबंधनला वाटलं चला काहीतरी स्वीट बनवूया. मग एक इझी मेथड ट्राय केली. ऑनेस्टली लड्डू इतके सॉफ्ट आणि डिलिशियस झाले की माझ्या डॉटरला तर खूपच आवडले. सुजी बेसन लड्डू. मी घेतलं 1 कप बेसन, स्टेन करून घेतलं. त्यात 1 कप बारीक रवा ॲड करून मिक्स केला. पिंच ऑफ सॉल्ट. पहिले मी 2 टेबलस्पून घी ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर अजून 2 टेबलस्पून घी मी ॲड केलं. मोईन चांगलं झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी थोडंसं पीठ हातात घेऊन लड्डू बनतोय का ते चेक केलं. मग कोमट पाणी घेतलं आणि डो बाइंड केला. डो बाइंड करताना पाणी एकदम स्लोली ॲड करायचं. मला ऑलमोस्ट हाफ कपपेक्षा पण कमी वॉटर लागलं. डो रेडी झाला आणि तो बाजूला ठेवला. आता एका पॉटमध्ये घी घेऊन अवेलेबल होते ते आल्मंड्स आणि मनुके हलकं रोस्ट करून घेतले. आता सिरपसाठी जनरली 1 कप वॉटर 1 कप शुगर असा रेशो असतो, म्हणून जॅगरीसाठी पण मी सेम मेजरमेंट कन्सिडर केलं. जॅगरी मेल्ट होईपर्यंत बॉईल केलं. त्यात वेलची पावडर ॲड केली आणि कूलिंगसाठी साईडला ठेवलं. आता डोचे छोटे छोटे पोर्शन घेऊन लड्डू बनवले आणि ऑइलमध्ये नाईस ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले. लिटली कूल झाल्यावर हे फ्राईड पीसेस मिक्सरमध्ये ग्राइंड केले. मिक्सचर प्लेटमध्ये काढले आणि त्यात रोस्टेड आल्मंड्स आणि मनुके ॲड केले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जॅगरी वॉटर. हळूहळू जॅगरी वॉटर ॲड करत मिक्स करायचं आणि ॲड करताना मला रिअलाईज झालं की हाफ कप जॅगरी वॉटर इज ॲक्च्युली परफेक्ट. म्हणून रिमेनिंग हाफ कप मी बाजूला काढून ठेवला. सुरुवातीला मिक्सचर थोडं पातळ वाटेल. डोंट वरी, रवा वॉटर ॲब्झॉर्ब करतो. थोड्या वेळाने मिक्सचर परफेक्ट बाइंडिंग कन्सिस्टन्सीला येतं आणि लड्डू एकदम इझिली बाइंड होतात. नॉर्मल बेसन लड्डू बनवताना बेसन खूप रोस्ट करावं लागतं, हात दुखतात. घी पण कंपॅरेटिव्हली जास्त लागतं आणि बेसन प्रॉपरली रोस्ट नाही झालं तर लाडू टाळूला चिकटतात. म्हणून मला ही मेथड थोडी इझी आणि लेस टायरिंग वाटली. आता हे मी ग्लास कंटेनरमध्ये ट्रान्सफर करते. ऑनेस्टली UAEमध्ये घरी स्क्रॅचपासून लगेच काही स्वीट बनवावंसं वाटलं. स्वीट शॉप्स सगळ्या ठिकाणी इझिली अवेलेबल नसतात. तेव्हा ही रेसिपी खरंच सिम्पल, इझी आणि डिलिशियस ऑप्शन आहे. अँड नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, या अँड ट्रुशा टेस्टिंग टाईम. दोघींनी टेस्ट केल्यावर रिॲक्शन वॉज सिम्पली वी लव्ह इट. So delicious. Very sweet and soft. रक्षाबंधनला तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले.